श्री स्वामी समर्थ। तर आज या व्हिडिओमध्ये बेला मातृभवनबद्दल आपण माहिती बघणार आहोत की अक्कलकोटमध्ये भक्तनिवास आपलं बेला मातृभवन आहे। त्यामध्ये कसं सगळं माहिती, रूमचं चार्जेस काय, रूममध्ये कसं फॅसिलिटी आहे, काय काय फॅसिलिटी आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे। म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे जे मंदिरपाशी बेला मातृभवन आहे, महाराजांच्या चैतन्य पादुका आहे, त्याचा अपोजिटच हे बेला मातृभवन आहे। तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण बेला मातृभवनमध्ये जाऊ आणि बघू आपण। ज्यावेळी येता एंट्रन्स आहे आणि तिथं रॅम्प वरून पण, तर तुम्ही आल्यावर मातृभवनला स्वागत कक्षाला भेट द्या। भेट दिल्यावर तुम्ही मॅनेजरशी संपर्क करा आणि हे काय तुम्ही स्ट्रक्चर पाहिलो, हे बघा, नॉन AC 3 व्यक्तींकरिता 900 रुपये, AC रूम 3 व्यक्तींकरता 1800 रुपये, हॉल असते बंकरचं आणि 8 व्यक्तींकरता 1800 रुपये, एक्स्ट्रा बेड घेतला तर नॉन AC मध्ये 100 रुपये, एक्स्ट्रा बेड AC मध्ये 300 रुपये, असा स्ट्रक्चर आहे। आणि काही जणांचा खूप प्रश्न असते की आपण बुकिंग करू शकतो। पहिला आपल्या बेला मातृभवनला नंबरला कॉल करा, कॉल केल्यानंतर आपण आपल्या नावाने बुकिंग करा आणि पैसे तिथं आम्ही आल्यावर तुम्ही मातृभवनचं कार्ड आहे, हे नंबर आहे, ह्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि बुकिंग करू शकता। हे लोकेशन आहे। आता मी एक AC आणि एक नॉन AC एक हॉलचं चावी घेतो आणि तुम्हाला ते फ्लोअर्स असल्यामुळे आपल्याला इथं लिफ्टचं पण सोय केलेलं आहे। तर आता फर्स्ट फ्लोअरमध्ये नॉन ACचं तुम्हाला दाखवतो स्ट्रक्चर। हे बघा, लाइटिंगचं कसं व्यवस्था केलेलं बघा, पूर्णपणे लाइटिंग आहे तुम्हाला। चला दाखवतो मी। ओपन केलो, रूम ह्या प्रमाणात आहे आणि तुम्ही हे बघा, ही चावी असते ना, ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं असते। हा रूम 3 व्यक्तींकरिता आहे, नॉन ACचा रूम आहे, बेड आहे प्रॉपर, 3 व्यक्ती सहजपणे झोपू शकता। जर तुम्हाला 4-5 व्यक्ती असेल तरी पण तुम्ही एक्स्ट्रा बेड आम्ही घालून देऊ, त्याच्यावर तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि तुम्ही इकडे मी दाखवतो, हे बघा, हे आहे तुमचं बाथरूम आणि वॉशरूम, एकदम पॉश क्वालिटीमध्ये आहे, जे की तुम्हाला बाहेर डबल रेटने भेटतो, इथं फक्त 900 रुपयामध्ये भेटतो। एवढं सगळं सुविधा आहे। हे बघा, शॉवर आहे आणि सकाळी गरम पाणी, थंड, स्वच्छता आपल्याला कुठं पण भेटणार नाही, एवढं स्वच्छता आहे। काही जण पहिला पण आले असतील, तुम्ही कमेंट करून सांगा की इथलं स्वच्छता आणि सुविधा कसं पाहू शकता तुम्ही। नॉन ACचं रूम आहे 3 व्यक्तींकरिता, आपण इथं 2 व्यक्ती ॲडजस्ट करू शकतो। रूम पाहूया आपण, ACचं रूम पाहू आपण। तुम्ही हे पाहू शकता, हे एक ACचं रूम आहे, हे बघा, इथं पण 3 व्यक्तींकरिता 1800 रुपये, तुम्ही एक्स्ट्रा 1 ते 2 व्यक्ती ॲडजस्ट करू शकता। आपण हे एक्स्ट्रा बेड घालून तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि हे बघा, ACचं रूम एकदम पॉश क्वालिटीमध्ये, टॅवेल्स, सोप्स वगैरे सगळं आहे। आणि हे ACचं वॉशरूम आहे, हे तुम्ही पहा, हे तुम्ही पाहू शकता। हे बघा, एकदम पॉश क्वालिटीमध्ये, एकदम स्वच्छता, काहीच हे नाही, एकदम स्वच्छता आहे। मी हा पाहिलो ACचं रूम असं असते। आता तुम्हाला 8 व्यक्तींकरिता हॉल दाखवतो, जे काय बंकर बेड आहे। एक हॉलमध्ये 8 जण एकदम प्रॉपर झोपू शकते बेडने। आणि तुम्हाला एक्स्ट्रा जण पाहिजे तर 2 ते 3 व्यक्तींकरिता आपण एक्स्ट्रा बेड घालू। तुम्ही फ्लोअरमध्ये तुम्हाला बंकर बेड दाखवतो, चला हे बघा, हे तुम्ही पाहू शकता, बंकर बेड आहे। आणि हा बंकर बेड आहे, बंकर बेडचं रूम आहे 8 व्यक्तींकरिता, 2, 4, 6, 8। हे पहा, म्हणजे इथं व्यक्ती तुम्ही वर जाऊन झोपावं लागेल। आणि हे 8 व्यक्तींकरिता आहे, एकदम पॉश क्वालिटीमध्ये आणि एकदम स्वच्छ तुम्ही पाहू शकता। बघा, सगळीकडे बघा, एका बेडवर, वर पण दाखवा त्यांना। फक्त 8 व्यक्तींकरिता 1800 रुपये, खूप सारे चांगले आहेत, म्हणजे खूप सारे कमी रेटामध्ये तुम्हाला भरपूर सोय दिलेला आहे। यांचा पण तुम्हाला अटॅच आहे, तुम्ही वॉशरूम पाहू शकता, ह्याचा एक बाथरूम आहे, हे दाखवा, एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये। आणि इकडे तुम्हाला अंघोळ करण्यासाठी शॉवर, सगळ्याची सुविधा आहे। आता समजा तुम्ही म्हणताल की 8 व्यक्ती असते, 10 व्यक्ती असते, इथं एकदमच कसं अंघोळ करणार। 4th फ्लोअरमध्ये कॉमन बाथरूम्स, टॉयलेट। खूप जण इथं आल्यावर तुम्ही म्हणतो की फोनच उचलली ना, फोन केलो, फोन उचलत नाही आहे, कारण खूप जण कॉल करते ती। आणि तुम्ही सकाळी 11 ते 5 वाजेचा आत फोन करत जावा, रात्री उचलणं म्हणजे अवघड आहे, खूप जण फोन येते ती।
आणि तुम्ही इथं आल्यावर जर रूम पहिल्याच बुकिंग केलं असेल तर तुम्हाला रूम भेटेल, तर नंतर तुम्ही आलो मला रूम पाहिजे असं नाही भेटणार. तुम्ही तिन्ही रूम बघितलो सेम आहे, एसीचं पण सगळं सेम आहे, नॉन एसी पण सगळं सेम आहे. बंकर बेडचं बघितलो तसलं 2-3 हॉल आहेत. काय अडचण असेल तर कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मठाचा नंबर, मठाचा लोकेशन आणि फोटो पण ॲड करतो, मठाचं वगैरे नंबर वगैरे सगळं माहिती. आणि या आल्यावर राहा आणि आपलं महाराजांचं दर्शन घ्या अक्कलकोटमध्ये सगळे मंदिराचे. आणि माझं म्हणणं काय आहे की सगळ्यापेक्षा स्वस्त आपल्या अक्कलकोटमध्ये आणि स्वच्छ इथं भेटते. तुम्ही एकदा आल्यावर तुम्ही सांगा आणि बघा तुम्ही. हे बघा महाराजांचं ते मंदिर आहे. व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतो, म्हणजे उद्या परवा व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये अपलोड करीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे बघा तुम्ही, बिल्डिंग कसं आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.